नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले। देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवा, भाजपचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा, असं विधान माझे बंधू मनोजदादा जरांगे पाटील यांनी नुकतंच केलंय। दादांचं हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे की महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि त्यासाठी फक्त आणि फक्त ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट करत आहेत। मराठा समाजाला वर्षानुवर्ष गृहीत धरलं गेलंय। या महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे नेते झाले, पण त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले नाहीत। शरद पवारांनी तर कायम मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही अशीच विधानं केली आणि आज जरांगे दादांच्या आडून मात्र मराठा समाजाचा पुळका असल्याचा आव शरदचंद्र पवार साहेब आणत आहेत। मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं बोलणारे आता आव आणत असताना उठसूट जरांगे पाटलांना उपोषणाला बसवतायत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीका केली जाते। काय खेळ मांडून ठेवलाय का मनोजदादा आपण मराठा समाजाचा? अहो, मराठ्यांची भाषा रांगडी आहे, पण अर्वाच्य आणि अश्लील निश्चित नाही। आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच आपली भाषा असली पाहिजे। आपण छत्रपतींचे वारसदार आहोत, आपण छत्रपतींचे मावळे आहोत। आपण कधीही अशा प्रकारची अर्वाच्य भाषा करत नाही। ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातल्या मराठा नेत्यांची बैठक लावली, त्यावेळेस आपण यांना का गेला नाहीत आणि ते जाण्यासाठी प्रवृत्त केलं नाहीत, हाही माझा आपल्याला प्रश्न आहे। मराठा समाजाच्या आडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतलाय। तुमची ही कृती न समजण्यात की महाराष्ट्रातला मराठा समाज आता मूर्ख नाही, हे लक्षात घ्या जरांगे दादा। माझा मराठा समाज राकट आहे, तो कणखर आहे, पण लाचार नाही। महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या पक्षातल्या मराठा नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या समाजासाठी एकत्र या। फक्त मनोजदादा जरांगे हे मराठ्यांचे एकमेव नेते नाहीत, तर गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काम करीत आहात। या सगळ्या मराठा नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या सगळ्यांना छत्रपतींचा आशीर्वाद हे लक्षात घ्या, छत्रपतींचा आशीर्वाद। चला मराठा आरक्षणासाठी देऊया साथ। आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व पक्षीय मराठा नेत्यांनो एक निर्णय करा, मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या आणि जरांगेंचा खरा चेहरा समाजासमोर आणा। त्यांच्या आडून मराठा समाजाचा पुन्हा एकदा गैरवापर करणारा शरददादा पवार, शरदचंद्र पवार यांचा चेहरा टराटरा आपण फाडलाच पाहिजे। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।